की महेंद्र थोरवे हे रायगड मधले वाल्मिक कराड आहेत. काय नेमकं कारण आहे? मी तुम्हाला दाखवलं. कर्जत मधले झालेले हल्ले असतील, नेरळमध्ये झालेला हल्ला असेल, त्यामध्ये झालेल्या विविध केसेस असतील, पोलिसांच्यावर असणारे दबाव असतील, MIDC वर असलेले दबाव असतील, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी. तुम्हाला माझ्याकडे सर्व तुम्हाला प्रिंट देतो. म्हणजे कर्जतमध्ये जो आज अन्याय चाललाय, गोरगरिबांना न्याय मिळत नाही, त्याला कारणीभूतच महेंद्र थोरवे आहेत. तुम्हाला माहिती आहे, महेंद्र थोरवेंचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही. आणि महेंद्र थोरवेंना तुमच्या मीडियासमोर प्रकाश झोतात येण्यासाठी त्यांचं खूप प्रयत्न चालू असतात. त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा. या 6 वर्षामध्ये महेंद्र थोरवेंनी चांगलं काम केलंय आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टीव्ही चॅनलवाल्यांनी झलकवलंय. परंतु तटकरे साहेबांच्यावर टीका केल्यानंतर त्याला टीव्ही चॅनलवाल्यांनी कायम झलकवलेला आहे आणि त्यांचा नेहमी तो प्रयत्न असतो. महेंद्र थोरवेंचं काम हेच असतं. पण महेंद्र थोरवेंना हे माहिती नाही का जेव्हा आपण सूर्यावर थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर पडते. हे महेंद्र थोरवेने विसरून आपल्या सर्वांना माहिती आहे, 1 तारखेला झालेल्या भरत गोगोळांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी जो मेळावा घेतला होता, त्या मेळाव्यामध्ये भरत गोगोळे म्हणतात, असं तुम्ही बोलताय का मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठल्याही एकाही मावल्याने आजपर्यंत फितुरी केली नव्हती आणि फितुरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला नव्हता. परंतु भरत गोगोळे साहेबांनी कशा पद्धतीने सत्तेमध्ये जाण्यासाठी काय केलं होतं तर मी बोलण्यापेक्षा आपण सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने बघितलेलं आहे. हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. याची नोंद आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे. गोगोलेंचा वाढदिवस होता आणि त्यावेळेला महेंद्र थोरवे इतर दोन्ही आमदार म्हणजे गोगोले आणि दळवींनी देखील तटकरे साहेबांवर टीका केली. या टीकेला तुम्ही कसं उत्तर देता? आपल्या सर्वांना माहिती आहे, महेंद्र थोरवेंचं दुकान तटकरे साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय चालत नाही. आणि महेंद्र थोरवेंना तुमच्या मीडियासमोर प्रकाश झोतात येण्यासाठी त्यांचं खूप प्रयत्न चालू असतात. त्यांनी तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये असं कुठलं विशेष काम केलं नाही का ते मला तुम्ही सांगा. या 6 वर्षामध्ये महेंद्र थोरवेंनी चांगलं काम केलंय आणि त्यांची वावा करण्यासाठी एखादं त्यांना टीव्ही चॅनलवाल्यांनी झलकवलंय. परंतु तटकरे साहेबांच्यावर टीका केल्यानंतर त्याला टीव्ही चॅनलवाल्यांनी कायम झलकवलेला आहे आणि त्यांचा नेहमी तो प्रयत्न असतो. महेंद्र थोरवेंचं काम हेच असतं. पण महेंद्र थोरवेंना हे माहिती नाही का जेव्हा आपण सूर्यावर थुंकतो तेव्हा ती थुंकी आपल्या तोंडावर पडते. हे महेंद्र थोरवेने विसरून चालणार नाही. साहेब, आपण ज्या आता स्टेशन डायरीच्या ज्या नोंदी लागल्या त्या दाखवल्या आणि RTI मध्ये आपण ते घेतलेल्या, तर त्या संदर्भात आपण म्हणजे नक्की कुठे तक्रार केली किंवा आपण गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री फडणवीस यांचंही नाव घेतलं? स्टेशन डायरीत नेमकं काय तक्रार काय संदर्भात केली? स्टेशन डायरीमध्ये तिथले कर्जत तालुक्यामधील जे PI असतील त्या PIनी त्यामध्ये अशा नोंदी केल्यात का सरकारी कामामध्ये ह्या मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे आमच्यावर दबाव आणतात आणि आम्हाला सरकारी काम करण्यासाठी अडचणी आणतात. त्याच्यावर परत तिथले DYSP असतील, DYSP सुद्धा तशीच नोंद केलेली आहे का सरकारी कामामध्ये अडचणी आणून आम्हाला काम करण्यामध्ये इथले आमदार आमच्यावर दबाव आणतात. तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, अशी माझी मागणी आहे. तुम्ही त्या संदर्भात लेखी अर्ज दिलेला आहे. उल्लेख केला की महेंद्र थोरवे हे रायगड मधले वाल्मिक कराड आहेत. काय नेमकं कारण आहे? मी तुम्हाला दाखवलं. कर्जत मधले झालेले हल्ले असतील, नेरळमध्ये झालेला हल्ला असेल, त्यामध्ये झालेल्या विविध केसेस असतील, पोलिसांच्यावर असणारे दबाव असतील, MIDC वर असलेले दबाव असतील, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं लेखी. तुम्हाला माझ्याकडे सर्व तुम्हाला प्रिंट देतो. म्हणजे कर्जतमध्ये जो आज अन्याय चाललाय, गोरगरिबांना न्याय मिळत नाही, त्याला कारणीभूतच महेंद्र थोरवे आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.